होते परत. Okay, so move instruction is mainly used when you want to transfer from the register to register or from memory to register or register to memory. So basically move instruction ला destination इथे लिहितात आणि source इथे लिहितात. Okay, so source register can be memory also and destination register also can be the memory. Similar instruction लक्षात ठेवायच्या MVI R, okay, or M. R ची नावं A, B, C, D, E, H, L किंवा मेमरी म्हणजे M हे तुम्ही वापरू शकता, कॉमा 8-bit number, so that 8-bit number will be transferred to that particular register. 8-bit number म्हणजे 2-digit number असतो. ओके, MVI A 4500 असं लिहायचं नाही, कारण 4500 हा 16-bit नंबर झाला. ओके, 4-digit number is a 16-bit number. So 8-bit number म्हटलं की कंपल्सरी 2-digit number हा आलाच पाहिजे. Exactly similar to this is LXI register pair. Register pair can be HL, DE, BC किंवा स्टॅक पॉइंटर सुद्धा असू शकतो. आणि मग ह्या दोन सिमिलर आहेत, म्हणजे काय केलं पाहिजे, हा 8-bit नंबर हा रेजिस्टर मध्ये जातो, तर इथे हा 16-bit नंबर हा रेजिस्टर पेअर मध्ये जाणार आहे. ओके, तसाच्या तसा ट्रान्सफर होतोय. 2 बाईट इन्स्ट्रक्शन, 3 बाईट इन्स्ट्रक्शन. ओके, LXI H6500 काय करतं, 6500 H आणि L मध्ये टाकतं. H मध्ये 65, L मध्ये 00, नॉट कंटेंट्स ऑफ H6500 हा. ओके, म्हणून ही सिमिलर इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा, ऑटोमॅटिकली तुमच्या ते लक्षात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला आहे LDA आणि 16-bit ऍड्रेस. सो ह्या ऍड्रेस मधले कंटेंट्स हे A मध्ये जातात. एक्झॅक्टली अपोजिट इज STA 16-bit ऍड्रेस. सो ह्या A मधले कंटेंट्स हे 16-bit ऍड्रेस मध्ये इथे जिथे मेन्शन जो मेन्शन केलेला असतो ते. LHLD STA इन्स्ट्रक्शन तुम्ही परत परत वापरणार आहात, LDA तुम्ही वापरताय प्रोग्राम मध्ये. LHLD 16-bit ऍड्रेस. सो हे LDA सारखं आहे, म्हणजे काय करतं की त्या ऍड्रेस मधले कंटेंट्स हे L मध्ये टाकणार, पण आपल्याकडे दुसरा पण रेजिस्टर आहे, त्यामुळे कन्झिक्युटिव्ह नेक्स्ट ऍड्रेस मधले कंटेंट्स हे H मध्ये टाकणार. एक्झॅक्टली अपोजिट इज SHLD 16-bit ऍड्रेस. L चे कंटेंट्स ऍड्रेस मध्ये, H चे कंटेंट्स नेक्स्ट कन्झिक्युटिव्ह ऍड्रेस मध्ये. त्यामुळे STA आणि SHLD सिमिलर आहेत, LDA LHLD हे सिमिलर आहेत. त्यामुळे SHLD इन्स्ट्रक्शन तुम्ही वापरताय मल्टिप्लिकेशन या प्रोग्राम मध्ये, कारण H आणि L चे कंटेंट्स तुम्हाला ऍड्रेस मध्ये स्टोअर करायचे. ऑल दीज आर 3 बाईट इन्स्ट्रक्शन्स. डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड वाल्या ह्या 4 इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्याच्यानंतर LDAX-RP, एक्झॅक्टली अपोजिट इज STAX-RP. ओके, इथे सुद्धा काय होतं की ऍड्रेस मधले कंटेंट्स हे अक्युमुलेटर मध्ये जातात, पण तो ऍड्रेस हा कुठे असतो, तर तो ऍड्रेस हा रेजिस्टर पेअर मध्ये असतो, आणि ते रेजिस्टर पेअर्स हे आयदर DE किंवा BCच आहेत, नॉट HL. कारण यू हॅव द सिमिलर इन्स्ट्रक्शन. जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर मूव A,M आहे, आणि ह्याची सिमिलर इन्स्ट्रक्शन आहे मूव M,A. मूव M,A काय करतं ते तुम्हाला माहितीये, A चे कंटेंट्स हे मेमरी मध्ये टाकतं, म्हणजेच इथे सुद्धा म्हणजे HL मध्ये जो ऍड्रेस आहे त्याच्यात टाकतं. याच्यात सुद्धा A चे कंटेंट्स हे ऍड्रेस मध्ये जातात, पण तो ऍड्रेस आयदर DE किंवा BC रेजिस्टर पेअर मध्ये असतो. सो दीज ऑल आर इनडायरेक्ट मोड ऑफ ऍड्रेसिंग. इनडायरेक्ट म्हणजे ऍड्रेस मधनं जातो, पण तो डायरेक्टली ऍड्रेस हा आपण इथे जसा लिहिलेला असतो तसा इथे लिहित नाही, इनडायरेक्टली आपण तो पाठवतो. देअरफॉर इट इज नथिंग बट युअर इनडायरेक्ट मोड ऑफ ऍड्रेसिंग. ओके, त्याच्यानंतर इफ यू सी एक्सचेंज म्हणून एक इन्स्ट्रक्शन आहे, विच एक्सचेंजेस द DE विथ दॅट ऑफ HL. ओके, DE आणि HL चे कंटेंट्स हे एक्सचेंज होतात. ओके, सो दिस इज नथिंग बट दीज आर युअर डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स. याच्यात कुठली इन्स्ट्रक्शन तुम्हाला कळत नाही किंवा येत नाही असे आहे का? ऑल दीज इन्स्ट्रक्शन्स डू नॉट अफेक्ट द फ्लॅग्स ॲट ऑल. कुठलं काही येत नाही असं कळतंय. मूव A, D इज डिफरंट. D ची व्हॅल्यू ही A मध्ये जाते,
आणि LDAX D इज डिफरंट. DE पेअर मध्ये पेअर वापरली जाते. पेअर मध्ये जो काही नंबर आहे तो ऍड्रेस असा समजला जातो आणि त्या ऍड्रेस मधले कंटेंट्स हे ए मध्ये जातात. ह्या दोघांमध्ये फरक आहे. कळतंय? इथे पर्स मी ए ला दिली तर काय फरक आहे आणि पर्स मधले कंटेंट्स जर मी ए ला दिले तर काय फरक आहे, त्यातला तो फरक आहे. कळलंय? हो मॅम. एनी डिफिकल्टी इन दिस? पटापटा उत्तर द्या रे. ओके. त्याच्यानंतर अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन्स. ओके, अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला लागतात, ऍब्सोल्यूट डिफरन्सला लागेल. ओके, सो अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन मध्ये इफ यू सी INX ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत या जवळजवळ प्रत्येक प्रोग्रामला लागतात. INX RP एक्झॅक्टली अपोजिट इज DCX RP, राईट? म्हणजे रजिस्टर पेअर मधले कंटेंट्स 1 ने इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करतात. म्हणजे 16 बिट चा नंबर म्हणजे 4 डिजिटचा नंबर हा 1 ने इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट होतो. ओके, नो फ्लॅग्स आर अफेक्टेड. फ्लॅग्स आर नॉट अफेक्टेड बाय दीज पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन्स. INR रजिस्टर और मेमरी. मेमरी म्हणजे ऍड्रेस मधले कंटेंट्स इन्क्रीमेंट होतील. DCR register or memory. In this case, it will be incremented by 1. 8-bit number will be incremented by 1. 8-bit number will be decremented by 1. Okay. So in this case, if you see, all flags are affected except carry flag. Okay. INR instruction. INR R असेल तर तो register addressing mode होतो. INR M असेल, M असला की तो इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड होतो. ओके, त्याच्यानंतरच्या ज्या मेन आहेत त्या ऍड इन्स्ट्रक्शन, ऍड रजिस्टर और मेमरी. द कंटेंट्स ऑफ द रजिस्टर और मेमरी विल बी ऑलवेज बी ऍडेड विथ द अक्युमुलेटर ए रजिस्टर. ओके, आन्सर विल बी इन द ए रजिस्टर. ADI असेल तर 8-bit नंबर विल बी ऍडेड विथ द अक्युमुलेटर. आन्सर विल बी इन द अक्युमुलेटर. ADC असेल तर ऍड विथ कॅरी. 4 बाईट ऍडिशनला ही इन्स्ट्रक्शन लागते. प्रिव्हियस कॅरी जर असेल तर तो ऍड होतो. स्पेशली जसं तुम्ही डेसिमल नंबर मध्ये 10th प्लेस मध्ये कॅरी असू शकतो, तसंच हायर कॉलम्स मध्ये जर कॅरी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ADC ही इन्स्ट्रक्शन, सॉरी ADC नंतर रजिस्टर और मेमरी लागते. हा सॉरी, आय असेल तर 8-bit नंबर लिहायचा. ओके, ACI then 8-bit number. Okay, so that 8-bit number will be added with the accumulator with carry. Okay, previous carry. आणि all flags are affected. Add च्या similar instruction आहे DAD instruction. Double addition असा त्याचा full form झाला. DAD RP. So register pair contents are added with the HL pair. Okay, instead of A you have HL pair. Instead of R you have register pair. Answer will be in the HL register. Only carry flag will be affected by the DAD flag instruction. Carry सुद्धा 17th bit ला जेव्हा carry येतो तेव्हा. सबट्रॅक्ट इन्स्ट्रक्शन सेम आहे, फक्त अक्युमुलेटर मधनं सबट्रॅक्ट होतो रजिस्टर किंवा मेमरी किंवा 8-bit नंबर. इफ आय से SUI. Subtraction is done by the 2's complement method. Okay, by the microprocessor. मायक्रोप्रोसेसर 2's कॉम्प्लिमेंट ऍड करतो नंबर टू बी सबट्रॅक्टेडचा आणि त्याच्यानंतर जो काही कॅरी असतो तो कॉम्प्लिमेंट करतो सबट्रॅक्शन इन्स्ट्रक्शनला फक्त. ओके, सबट्रॅक्शन इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर जर कॅरी 1 असेल तर तो कॅरी 0 करतो. म्हणजे सबट्रॅक्शन केल्यानंतर, इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर नाही, सबट्रॅक्ट इन्स्ट्रक्शन जेव्हा एक्झिक्यूट होते तेव्हा त्याने जेव्हा तो सबट्रॅक्ट करतो 2's कॉम्प्लिमेंट मेथडने, तेव्हा जर कॅरी 1 असेल तर तो 0 करतो, 0 असेल तर 1 करतो. त्यामुळे तुम्हाला ऍब्सोल्यूट डिफरन्सचा प्रोग्राम लिहिताना कॅरी जर 1 असेल तर तुम्हाला 2's कॉम्प्लिमेंट काढावा लागतो. कॅरी जर 0 असेल तर तसंच्या तसं आन्सर स्टोअर करावं लागतं. ओके, सो बेसिकली 2's कॉम्प्लिमेंट मेथड ऑफ सबट्रॅक्शन अँड 1's कॉम्प्लिमेंट मेथड ऑफ सबट्रॅक्शन जे तुम्ही 11वीत शिकलाय तो एकदा थोडस बघा. त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर मॅन्युअली जेव्हा आपण 2's कॉम्प्लिमेंटने करतो तेव्हा कॅरी नसेल तर आपण त्याचा 2's कॉम्प्लिमेंट घेतो आणि कॅरी असेल तर तो आपण इग्नोर करतो. ओके, अँड इट इज कन्सिडर्ड ॲज द पॉझिटिव्ह नंबर आणि कॅरी नसेल तर इट विल बी कन्सिडर्ड ॲज अ निगेटिव्ह नंबर. 2's कॉम्प्लिमेंट घेतो तेव्हा. ओके,
तुम्हाला जो ऍब्सोल्यूट डिफरन्सचा दिलाय त्याच्यात तुम्ही ऑलवेज बिगर नंबर मधनं स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करता, त्यामुळे तिथे कॅरी बघण्याचा प्रश्न येत नाही. कम्पेअर झाल्यावर तुम्ही कॅरी बघता. ओके, सो दॅट इज द थिंग विच यू हॅव टू रिमेंबर. आणि त्याच्यानंतर सो दीज टू आर युअर सिमिलर इन्स्ट्रक्शन. आणि त्याच्यानंतरची जी इन्स्ट्रक्शन आहे ती DAA, डेसिमली ऍडजस्ट अक्युम्युलेटर. After addition only we can use it to convert the answer into decimal. Always the lower nibble जर greater than 9 असेल, जो निबल greater than 9 असेल त्याच्यात तो 6 ऍड करतो. किंवा ऑक्झिलरी कॅरी जनरेट झाला किंवा कॅरी जनरेट झाला तर 6 किंवा 60 किंवा 66 असं ऍड होत जातं. दिस इज द ओनली इन्स्ट्रक्शन विच युजेस द ऑक्झिलरी कॅरी. and this is implicit mode of addressing कारण nothing is specified. ओके, आय वाल्या इन्स्ट्रक्शन्स या इमिजिएट ऍड्रेसिंग मोड आहेत, कारण तुम्ही बोलतानाच म्हणता ऍड इमिजिएटली, सबट्रॅक्ट इमिजिएटली. तो 8 बिट नंबर हा मेन्शन केलेला असतो इन्स्ट्रक्शन मध्ये, जो सबट्रॅक्ट करायचा आहे तो. ओके, सो दीज आर युअर अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन्स. ह्याच्यात तुम्हाला कुठली इन्स्ट्रक्शन नाही कळली आहे किंवा एखादी इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करायची आहे किंवा एखाद्या इन्स्ट्रक्शन वापरून जो प्रोग्राम एक्सप्लेन करायचा आहे असं आहे का? नाही मॅम. आय होप सगळ्यांना कळलंय. नित्या, निधी, रजत, ओके, मॅम कळलं. लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स. ओके, लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स ला इफ यू सी अगेन देर आर सर्टन इन्स्ट्रक्शन्स विच यू हॅव टू रिमेंबर. कारण तुम्हाला बेसिकली कंपेअर इन्स्ट्रक्शन हे तुम्ही 3-4 प्रोग्राम मध्ये वापरता. कंपेअर रजिस्टर और मेमरी विथ अक्युम्युलेटर, ऑलवेज विथ द अक्युम्युलेटर. ओके, आणि मग CPI असेल तर नॅचरली तुम्हाला 8 बिट नंबर द्यावा लागतो. सो दॅट 8 बिट नंबर विल बी कंपेअर्ड विथ द अक्युम्युलेटर. इफ यू सी this compare instruction subtracts actually the contents of the register or memory or 8-bit number from the accumulator, but the answer is not stored in the accumulator. Accumulator contents remain same. That is the difference between compare and subtract instruction. This is your logical instruction, subtraction is your arithmetic instruction. त्यामुळे कंपेअर करताना सबट्रॅक्शन होतं, त्यामुळे जर रजिस्टर अँड मेमरी किंवा 8 बिट नंबर हा अक्युम्युलेटर च्या एवढा असेल तर तुमचा 0 फ्लॅग हा सेट होणार आहे, कारण आन्सर 0 येणार आहे. आन्सर प्रमाणे फ्लॅग सेट होतात, अक्युम्युलेटरच्या कंटेंट्स प्रमाणे नाही. ओके, अक्युम्युलेटर इज लेस दॅन समजा तुमचा रजिस्टर और मेमरी और 8 बिट नंबर असेल तर तुमचा सबट्रॅक्शनला कॅरी जनरेट होतो. आता जर तुम्ही बघितलं 3 - 5 केलं तर तुमचा कॅरी विल बी 1, कारण कॉम्प्लिमेंट करतो ना मायक्रो प्रोसेसर त्याच्यामुळे. आणि जर अक्युम्युलेटर विल बी ग्रेटर दॅन द रजिस्टर और मेमरी और युअर 8 बिट नंबर, देन युअर कॅरी अँड 0 दोन्ही रिसेट असतात. ऑल फ्लॅग्स आर अफेक्टेड, बट वी आर गोइंग टू चेक ओनली कॅरी आणि 0 बिकॉज वी हॅव टू सी द इक्वॅलिटी आणि इनइक्वॅलिटी. ओके, त्यामुळे पण फ्लॅग्स हे सगळेच फ्लॅग्स हा अफेक्ट करतो. त्याच्यानंतरच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत RRC, एक्झॅक्टली अपोजिट इज RLC, आणि सिमिलर RAR, एक्झॅक्टली अपोजिट इज RAL. RRC इन्स्ट्रक्शन काय करतं तर प्रत्येक बिट हा राईटला शिफ्ट करतो. सो D0th बिट बाहेर पडतो, तो कॅरीला जातो अँड D7th बिटला जातो. RLC इन्स्ट्रक्शन काय करते, D7th बिट प्रत्येक हे आता लेफ्टला शिफ्ट होणार आहे, त्यामुळे D7th बिट बाहेर पडतो, तो कॅरी आणि D0th बिटला जातो. इन दिस केस RAR इन्स्ट्रक्शन काय करते तर D0th बिट विल अफेक्ट द कॅरी अँड व्हॉट एव्हर इज द प्रिव्हियस कॅरी, म्हणजे तो ढकलतो त्याला D7th बिटला. ओके, सो कॅरीला ढकलतो D7th बिटला आणि D0th बिट हा ढकलला जातो कॅरीला. तेच जर RAL असेल तर D7th बिट हा कॅरीला जाणार आहे आणि कॅरीचा प्रिव्हियस कॅरी जो असेल तो D0th बिटला जाणार आहे. सो ओनली कॅरी फ्लॅग इज अफेक्टेड. इम्प्लिसिट मोड ऑफ ऍड्रेसिंग झाला. ओके, M असेल तर इनडायरेक्ट मोड होतं. कंपेअर B सांगितला तर रजिस्टर सांगितला तर रजिस्टर ऍड्रेसिंग मोड होतो.
आणि CPI म्हटला तर तो इमिजिएट ऍड्रेसिंग मोड होतो. त्याच्यानंतरच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत STC CMC. ओके, सेट कॅरी. So only carry flag will be affected. Carry bit will be 1 in the flag register. CMC म्हणजे कॅरी हा 0 होतो. ओके, त्याच्यानंतर इफ यू सी the two instructions, not two, 4 instructions. One is nothing but your ANDing instruction. Okay, ANA register or memory, ANI 8-bit number. If one bit is 0, output will be 0. एखादा बिट जर 0 असेल अँड इन्स्ट्रक्शन मध्ये तर आउटपुट 0 असतो. ORA register or memory, again with the accumulator. One operand must be in the accumulator. Answer will be in the accumulator. एखादा बिट 1 असेल तर आउटपुट 1 येतो और इन्स्ट्रक्शन ने. आणि XRA register or memory, XRI 8-bit number. सो दोन्ही जर सेम असतील तर 0 असतो, दोन्ही डिफरंट असेल तर 1 असतो. ओके, त्यामुळे XRA इन्स्ट्रक्शनला आपण सेम नंबर XOR करतो, त्यामुळे अॅक्युम्युलेटर 0 येतो. ओके, अँड इफ यू सी यू हॅव द अदर इन्स्ट्रक्शन्स विच मेक द अॅक्युम्युलेटर कंटेन 0 आर MVI A00, सब A, त्याच्यानंतर यू हॅव ANI 00. या 4 इन्स्ट्रक्शन्स अॅक्युम्युलेटरला हे करतात. ऑल फ्लॅग्स आर अफेक्टेड. ओके, बट बेसिकली and instruction ला if you see auxiliary carry is set. ओके, हे लक्षात ठेवायचंय. बाकी कॅरी विल बी रिसेट, ऑक्झिलरी कॅरी विल बी रिसेट बाकीच्या इन्स्ट्रक्शन्स ना. ऑक्झिलरी कॅरी नसला तरी तो ऑक्झिलरी कॅरी हा सेट करतो. आणि CMA इज द लास्ट लॉजिकल इन्स्ट्रक्शन विच कॉम्प्लिमेंट्स अॅक्युम्युलेटर. म्हणजे जेव्हा वन्स कॉम्प्लिमेंट काढायचा असतो तेव्हा तुम्हाला CMA हे वापरावं लागतं. आणि नो फ्लॅग्स आर अफेक्टेड विथ दिस पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन. ओके, सो दीज आर द लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स. लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स मध्ये कोणाला काही डिफिकल्टी? देन कम्स युअर ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन. तुम्ही पटापटा उत्तर नाही दिली तर मी अज्युम करते की तुम्हाला बहुतेक कळलेलं आहे. ओके, जर नसेल तर यू कॅन, जर तुम्हाला बोलायची लाज वाटत असेल यू कॅन चॅट बॉक्स मध्ये लिहा, नो प्रॉब्लेम. ओके, देन द नेक्स्ट वन इज नथिंग बट युअर branching instruction. Branching instruction uses the flag register. They do not affect the flag register. Flag register हा अफेक्ट करताना बघायचं असेल तर उलट जायचं, खालच्या स्टेप मधून वरती जायचं. लास्ट इन्स्ट्रक्शन कुठली अफेक्ट करते फ्लॅग रजिस्टरला ते बघायचं. ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन जम्प ही अनकंडिशनल जम्प आहे, 16-bit ऍड्रेस. ऑल दीज आर युअर 3 बाईट इन्स्ट्रक्शन्स आहेत ब्रांचिंग मधल्या, एक्सेप्ट रिटर्न आणि PCHL. ओके, कंडिशनल जम्प जर बघितलं तर कंडिशन विल डिपेंड अपॉन द फ्लॅग्स. ऑक्झिलरी कॅरी इज नॉट युज्ड इन द कंडिशनल ब्रांचिंग. ओके, सो इन दिस केस कंडिशन जम्प इफ 0, जम्प इफ नॉट 0 येईल, कारण 0 फ्लॅग सेट आहे किंवा नॉट सेट आहे, किंवा आन्सर 0 आहे, आन्सर नॉट 0 आहे. जम्प इफ कॅरी, जम्प इफ नो कॅरी, कॅरी सेट किंवा कॅरी नॉट सेट, म्हणजेच कॅरी आहे किंवा कॅरी नाहीये. जम्प इफ पॅरिटी इव्हन. ओके, म्हणजे पॅरिटी फ्लॅग हा इव्हन आहे किंवा इव्हन नंबर ऑफ बिट्स इन वन, इव्हन नंबर ऑफ वन्स इन 8-bit आन्सर. जम्प इफ पॅरिटी इव्हन आणि जम्प इफ पॅरिटी ऑड विल चेक वेदर द पॅरिटी इज इव्हन ऑर ऑड. आणि जम्प इफ पॉझिटिव्ह. ओके, साइन फ्लॅग जर 0 असेल तर पॉझिटिव्ह आन्सर हे केलं जातं. आणि जम्प इफ मायनस म्हणजे साइन फ्लॅग हा 1 असतो. साइन फ्लॅग इज ऑलवेज अफेक्टेड बाय द MSB ऑफ द 8-bit आन्सर. 0 फ्लॅग इज अफेक्टेड बाय इफ द आन्सर इज 0. 8-bit आन्सर इज 0. ओके, पॅरिटी फ्लॅग इज अफेक्टेड विथ द नंबर ऑफ वन्स इन द 8-bit आन्सर. जर त्या इव्हन असतील तर पॅरिटी फ्लॅग 1 असतो, ऑड असेल तर पॅरिटी फ्लॅग 0 असतो. ऑक्झिलरी कॅरी इज सेट when there is a carry from the lower nibble, म्हणजे lower 4-bit to the higher 4-bit of the answer. ओके, आन्सर मध्ये जर होत असेल तर कॅरी फ्लॅग इज 1 when there is a extra bit in the answer. ओके, सो कंडिशनल जम्प. त्याच्यानंतर कॉल असतं, कॉल इज कंडिशनल कॉलिंग किंवा
अनकंडिशनल कॉलिंग. फंक्शन जे असतं ते जसं असतं तसंच इथे सबरुटीन आपण वापरतो. सबरुटीन कॉल करायला आपण वापरतो. त्याच्यानंतर कंडिशनल कॉल असतं. कॉल इफ कंडिशन इज ट्रू. सेम जसे जम्प सारखं असतं तसंच असतात. ओके. त्याच्यानंतर यू हॅव द return statement. So it returns from the subroutine to the main program and conditional return. Okay, so conditions या jump साठी ज्या आहेत त्याच आहेत. Return if parity even, return if parity odd, return if zero, return if not zero, and all that. Okay, PCHL is another branching instruction which is called as the indirect jump. PC is an 8-bit, 16-bit register which always holds the next executable instruction's address. SP is an 16-bit register which holds the top of the address, top of the stack's address. IR is the instruction register which is not accessible to the user, which holds the first code of your instruction, first byte of the code of your instruction. आणि टेम्पररी रजिस्टर हे मेन जे तुम्हाला जास्त लागत नाहीत प्रोग्राम मध्ये ते टेम्पररी रजिस्टर नॉट ऍक्सेसिबल टू द युजर. अगेन इट इज अ ALU पार्ट वाला असतो. RST1 is also considered, RSTN is also considered as a branching instruction. Actually it is a software interrupt. Vectored interrupt, कारण ऑलवेज एका स्पेसिफिक लोकेशनला ते इंटरप्ट आलं की कंट्रोल जातो, त्यामुळे त्याला हे म्हणतात वेक्टर्ड इंटरप्ट म्हणतात. अदर वेक्टर्ड इंटरप्ट आर युअर हार्डवेअर इंटरप्ट. स्ट्रॅप, RST 7.5, RST 6.5 आणि RST 5.5 हे तुमचे अदर वेक्टर्ड इंटरप्ट आहेत. So that part you will have to read it properly. Then you have the stack related instructions, push and pop. Push instruction will store the register pair contents on the stack, and when it stores it, at that time the stack pointer is decremented by 2. Okay, so SP becomes SP minus 2. Okay, in this case. And if you see, when you say push RP, so push RP will be nothing but your push B, push D, push H किंवा push PSW, प्रोसेसर स्टेटस वर्ड. PSW म्हणजे तुमचा अक्युमुलेटर आणि फ्लॅग रेजिस्टर असतो. ओके, जस्ट रिमेंबर दॅट. पॉप इन्स्ट्रक्शन विल actually bring back the registers contents, register pair contents from the stack. The stack pointer will be incremented by 2 in this case. Okay, with the pop instruction. Again the register pair can be BC, DE, HL किंवा PSW. PSW म्हणजे A आणि F register. त्याच्यानंतर SPHL is the instruction which copies the HL with the stack pointer. म्हणजे हे PCHL सारखीच आहे. ओके, HL ची व्हॅल्यू ही स्टॅक पॉइंटर मध्ये जाते आणि कॉपी होते. म्हणजे HL मधले कंटेंट्स तसेच राहतात आणि ती कॉपी होते SP मध्ये. आणि XTHL इज नथिंग बट it will exchange the top of the stack with the HL. Okay, so these are your stack related instructions. Halt is an instruction which is mainly your which takes the microprocessor into wait state. In this case, if you see, unless and until you press the reset key, तुमचा मायक्रोप्रोसेसर हा वर्क होत नाही. ओके, त्यामुळे तुम्ही हॉल्ट वापरत नाही प्रोग्राम मध्ये. कधी कधी तुम्हाला प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यावर वेट असं येतं. ओके, दॅट इज बिकॉज युअर कोड इज रॉंग. तुमचा जर प्रोग्राम रन होत नसेल तर पहिल्यांदा कोड चेक करायचे. कोड जर बरोबर असतील तर तुमचा प्रोग्राम हा रन व्हायलाच पाहिजे. ओके, तुम्हाला कोड चेक करायचे किंवा तुमची प्रोसिजर तुमची बरोबर नसते. ओके, किंवा तुम्ही दुसऱ्याच रेजिस्टर ऍड्रेसेस मध्ये कंटेंट्स बघत असता किंवा आन्सर करेक्ट असतं पण तुम्हाला वाटतं हे आन्सर असायला पाहिजे. ओके, पण हे जर वेट आलं तर तुम्हाला रिसेट दाबावं लागतं आणि रिसेट दाबल्यानंतर रेजिस्टर कंटेंट्स हे 0-0 होतात. मग तुम्हाला आफ्टर एक्झिक्युशन रेजिस्टर कंटेंट्स हे 0-0 दिसतात. म्हणून तुम्ही हॉल्ट वापरत नाही, RST1 वापरता. ओके, त्याच्यानंतर NOP हा आहे नो ऑपरेशन. सो दॅट ऑल्सो डझंट डू एनिथिंग. जस्ट टू इंट्रोड्यूस द डिले वी विल बी युझिंग दिस. ओके, त्याच्यानंतरच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत इंटरप्ट रिलेटेड इन्स्ट्रक्शन आहेत. रीड इंटरप्ट मास्क, सेट इंटरप्ट मास्क. सो
मास्केबल इंटरप्ट्स आर 7.5, 6.5, 5.5. ते मास्क करण्यासाठी आणि SOD पिन वर तुम्हाला सिरियल डेटा पाठवण्यासाठी वी यूज द सिम इन्स्ट्रक्शन. Read the status of the instructions, we use the rim instructions. Okay, so these two, and then EI and DI, enable interrupt and disable interrupt, are the two interrupt related instructions. Only thing is you just read about this, because when you see these instructions, you will be needing to know about SID pin and SOD pin, serial input data, serial output data, and also you will be needing the interrupts. Okay, त्यामुळे ते एकदा करा. फीचर्स ऑफ 8085 नीट करा. त्याच्यात IO मॅप IO स्कीम म्हणजे काय, जे तुमच्याकडे 16 बिट सॉरी 0000 टू FFFF एवढे ऍड्रेसेस आहेत, ते ऍड्रेसेस मी इनपुट आउटपुटला पण देऊ शकते आणि मेमरीला पण देऊ शकते. पण मेमरी मॅप IO स्कीम जर असेल तर एवढे ऍड्रेसेस मी समजा मेमरीसाठी रिझर्व केले, तर 9000 ऑनवर्ड्सचे जे ऍड्रेसेस आहेत ते इनपुट आउटपुट डिव्हाइसेस साठी आहेत, म्हणजे सेपरेट ऍड्रेसेस आहेत. सो IO मॅप IO स्कीमला तुम्हाला IOM बार ही पिन लागते. आणि अनदर फीचर ऑफ 8085 AD0 टू AD7 नंबर ऑफ पिन्स रिड्यूस करण्यासाठी असतं. लोअर 8 बिट ऑफ ऍड्रेस इज सेंट ऑन डेटा बस. ओके, सो बेसिकली तुम्हाला ALE ही पिन लागते, ऍड्रेस लॅच इनेबल, to differentiate whether it is address or data. I think I have operations साठी. So in and out instructions are similar to your LDA and STA instructions. I don't think they will ask you this. Okay, in nantar you have to write an 8-bit address, आणि out nantar you have to say 8-bit address. So जे LDA करेल तेच हे करतं. This 8-bit address is copied into the higher 8-bit आणि तो 16-bit ला कन्वर्ट करतो. त्या 16-bit ऍड्रेस मधनं कंटेंट्स हे A मध्ये जातात आणि इथले A मधले कंटेंट्स हे हा 8-bit ऍड्रेस परत पुढच्या 8-bit ऍड्रेसला हे करतो, म्हणजे टोटल 16-bit होतो, त्या ऍड्रेस मध्ये स्टोअर करतात. सो दिस इज युअर सिमिलर टू युअर STA इन्स्ट्रक्शन and this is similar to your LDA instruction. पण इथे तुम्ही 16-bit ऍड्रेस लिहिता, इथे 8-bit ऍड्रेस हा कन्वर्ट केला जातो 16-bit ला, and so on. Any other difficulty?